मंडळी, अहमदनगर येथील सावेडी या गावामध्ये प्रमोद कांबळी यांचं स्टुडिओ आणि मी त्यांच्या स्टुडिओला आज भेट दिलेली आहे. मी ठरवलेलं की आता मी स्टुडिओज कव्हर करेन, तर त्या स्टुडिओच्या संकल्पनेमागे एवढंच सांगायचंय की स्टुडिओमध्ये काय काम चालू असतं, त्यांची मेहनत, त्यांचे थॉट्स, प्रोसेस काय असते हे सामान्य माणसाला कळायला पाहिजे. आर्टिस्ट म्हटलं की प्रत्येकाचा स्टुडिओ हा वेगवेगळा असतो आणि प्रत्येकाच्या स्टुडिओमध्ये त्याचे थॉट प्रोसेस हे वेगवेगळे असतात. तर आता हे एक स्टुडिओ मधला एक भाग आहे, तिथे त्यांनी कपचं कलेक्शन केलेलं आहे, मगचं कलेक्शन केलंय आणि मगच्या कलेक्शनामागे त्यांची एक थीम आहे. त्यांना त्या कप सारखं एक म्युझियम उभं करायचे आणि त्याचा हा इकडे त्यांनी एक स्केच काढलेला आहे की मग म्युझियम अशा पद्धतीने असेल आणि त्याच्यासाठी त्यांनी एवढं मोठं कलेक्शन केलंय. कलेक्शन अप्रतिम आहे. त्या कलेक्शन मध्ये खूप छोटे छोटे मग्स आहेत. मग्स कुठे गेले बघा, असं मला शोधायला लागतंय, कुठेतरी मग्स आहे. हे बघा, हा खजाना आहे आणि ह्या खजानामध्ये खूप छोटे छोटे मग्स आहेत. हा अंगठी मधला मग आहे, हा एवढा चिंटूसा मग आहे आणि हा त्याहून म्हणजे मायक्रो मग्स म्हणू शकतो, तो माझ्या हातात सुद्धा येत नाहीये बघा असा. चीअर्स, कॉफी आहे याच्यात, बाकी काय समजू नका. आणि त्यानंतर हा मग आहे, हा बघा, म्हणजे असे छोटे छोटे मायनर्स, चिंटुकले पिंटुकले सगळे मग्स इकडे आहेत आणि हे कलेक्शन फार भारी आहे. म्हणजे ह्याच्यावर खरंच एक एपिसोड होईल. हे पहा, हा समथिंग वेगळा काहीतरी मातीचाच प्रकार आहे. त्याला ऑक्सिडाइज झालंय, फायरिंग मध्ये चेंजेस आलेले आहेत. आणि लेटेस्ट म्हणजे हे मण्यांचा कप, असे सुंदर असे वेगवेगळे कप्स आहेत बघा. ओपनरचा बियर मग मध्ये कप मध्ये हा कन्वर्ट आहे. असे छान छान मग्स आहेत. आणि इथे तेंडुलकर, सचिन तेंडुलकरची सईची बॅट आहे इकडे. हे बघा, सरांनी त्याचं स्कल्पचर केलेलं आहे आणि ही त्याची ती बॅट आहे. सो सर्वात महत्वाचं की मग म्युझियम झालं. आता हे कासवाचं म्युझियम बघा. इकडून चढायचं, असं आत यायचं, हे आलं इकडे त्या साईडला. हे असं इथे म्युझियम आहे, पूर्ण ॲक्वेरियम्स आहेत आणि हा सगळा आतला भाग आहे त्याचा. म्हणजे काय काय थॉट्स आहेत बघा. आणि हे असं ते ब्लॉक आहे आणि खाली हा फूड एरिया, कॅफेटेरिया वगैरे असेल आणि या साईडने बाहेर यायचं. म्हणजे इकडून शिरायचं, असं सगळं 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 करत इथून बाहेर यायचं. बघा, एखाद्या स्टुडिओ मध्ये आपण गेल्यावर काय काय आपल्याला पाहायला मिळेल ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे प्रमोद कांबळे पिके सरांचा स्टुडिओ. लोक बिरादरी प्रकाश आमटे यांचा हा हेमल कसा. अरे वा, किती सालातला आहे? 14 दिसते. 14, 13, बघा किती मोठमोठे माणसं इकडे आलेत आणि त्यांनी आपली साईन या कप वर केलेले आहेत. कैलाश्री स्टारबक्स मधला आहे हा. वासुदेव कामत सरांचा हा साईन आहे. 9/20/17 रोजी. अच्छा, ओके. आणि त्यांचं कॅरिकेचर आहे आणि त्यांनी छान त्यांना असं पोनीटेल दिलेलं आहे वासुदेव कामत यांनी. सुंदर. मित्रांनो, हे सगळं खूप असं इंटरेस्टिंग आहे आणि इथे छान रमायला होत आहे की आपण काय काय पाहायचं, किती पाहायचं आणि हरवून जायला होतं. प्रत्येकाच्या सया,
त्यांनी दिलेले कोट्स, अप्रतिम असं हे कलेक्शन आहे. मला तर इथे खूप छान वाटतंय, कारण का अर्धे अधिक सिरामिक्सचे कप्स आहेत, त्याच्यामुळे खूप इंटरेस्ट वाटतोय मला. म्हणजे छानच आहेत बघा. स्पायडरमॅन आहे इकडे, दाखवते मी तुम्हाला स्पायडरमॅन. हे बघा किती छान असे स्पायडरमॅन आहे. आणि हा असा इकडे स्पून आलाय त्याला डोळ्याला, छान छान क्यूट असे कप आहेत हे. आणि हे लहान मोठ्या सगळ्यांना आकर्षित करतायत. असे बघा स्पायडरमॅन बघा. म्हणजे हे कलेक्शन खूप पूर्वीपासून त्यांनी केलंय. आणि इथे सगळे मोठमोठे आर्टिस्ट आहेत. न्यूटन आहे, बाबा आमटे आहेत, चोको काळे आहे, सुधीर फडके, बाळासाहेब आहेत, साने गुरुजी आहेत, पु ल देशपांडे आहे, ज्ञानेश्वर महाराज आहेत, चार्ली चॅपलिन आहेत, ग.दी. माडगुळकर आहेत, गांधीजी आहेत. असे वेगवेगळे गालिब आहेत. असे खूप प्रकार आहेत इकडे. आणि खरंच हे अप्रतिम कलेक्शन आहे. या कलेक्शनचे करता करविता या, स्वागत आहे तुमच्या स्टुडिओमध्ये. मित्रांनो, पुढच्या भागामध्ये या कलेक्शन विषयीची सगळी माहिती आपण सरांकडून ऐकणार आहोत. पण तुम्ही जर माझं यूट्यूब चॅनल योगिता राणे ती योरा हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा. आणि मला सांगा तुम्ही कोणत्या शहरामधून माझा हा आर्ट रिलेटेड जे व्हिडिओ आहे ते पाहत आहेत. तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. यो.